हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईला वेगळं करण्यासाठी दिल्लीतला भाजपचा बाप जरी आला तरी त्यांचे तुकडे करू, फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द न पाळल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो, उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर तुम्ही घराणेशाही विरोधात, आम्ही तुमच्या हुकुमशाही विरोधात, ठाकरेंची भाजपवर टीका। अजित पवारांनी बारामतीत विकासात्मक कामं केली आहेत, सुनेत्रा पवारांचं पहिल्याच भाषणात विधान। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत अटळ झाल्याचं चित्र। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय, सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार बारामतीत प्रचाराच्या मैदानात, तर दुसरीकडे दादांचा पुतण्या युगेंद्र पवारांकडून शरद पवारांसोबत असल्याची भूमिका जाहीर। राजकारणात संधी मिळाल्यास विचार करणार असल्याचंही वक्तव्य। पवारांनी उभ्या केलेल्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करत उमेदवार अजित पवारांना भेटायचे, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर सर्वांनाच दादा होता येत नाही, सुनील तटकरेंचा नाव न घेता रोहित पवारांना टोला। मराठा आंदोलनामध्ये फूट, जरांगे आरोपांच्या घेऱ्यात। मराठा आंदोलनातील सहकारी बारसकरांनंतर आता संगीता वानखेडेंचे जरांगेंवर गंभीर आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात, जरांगे फक्त शरद पवारांचे फोन यायचे, पवारांनीच जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च केला। मराठा आंदोलक संगीता वानखेडेंचा आरोप। हा सरकारचा ट्रॅप, माझ्यावरील आरोपांसाठी 40 लाखांची सुपारी, जरांगेंचा प्रत्यारोप। सरकारला कुणावरती ट्रॅप लावायची गरज नाही, जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये, देसाईंचं प्रत्युत्तर। येत्या 3 ते 4 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार जागा वाटपावर चर्चा करणार, सुनील तटकरेंची माहिती। तर 2019च्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजेत, गजानन कीर्तीकरांची मागणी। मवियाचं विदर्भातील 10 जागांचं वाटप जवळपास निश्चित, काँग्रेस 6, ठाकरे गट 2, शरद पवार गट 1, तर वंचितला 1 जागा देण्याचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। वंचित मवियात न आल्यास अकोल्याची जागा काँग्रेस लढण्याची शक्यता। बीड लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्ष श्रेष्ठी ठरवतील, पंकजा मुंडेंचं विधान। प्रीतम मुंडेंऐवजी यावेळेला पंकजा मुंडेंना बीडमधून तिकीट मिळणार का, याकडे लक्ष। एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही कार्यकर्त्यांसह माझीही इच्छा, खासदार रक्षा खडसे यांचं वक्तव्य। तर शरद पवारांचं नेतृत्व मान्य केलंय, त्यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचं कुठलंही कारण दिसत नाही, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। काँग्रेस पक्षाला आमची किंमत नाही, हे दुर्दैवी, झिशान सिद्दीकींकडनं खंत व्यक्त। तर मुंबई काँग्रेस युवक अध्यक्षपदावरून हटवलं हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया। प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर, सरकारनं दिलेला शब्द न पाळल्याचा माडचा आरोप, सुमारे 8000 डॉक्टर संपात सहभागी। कांदा निर्यात बंदी निवडक देशांसाठी शिथिल, बांगलादेश, बहरीन, भूतान, मॉरिशस या देशात 54,760 टन कांदा निर्यातीस परवानगी, तातडीनं अंमलबजावणीचे केंद्र सरकारचे निर्देश। पोलिसांच्या वार्षिक 15 दिवसाच्या सुट्टीचा पगार रद्द, शासनाच्या निर्णयानंतर पोलीस दलात नाराजी असल्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।